नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात उद्योग स्थलांतरावरून पवार फडणवीस आमने सामने. बावनकुळे तुम्ही चूक केली म्हणून बोललो, पण आता माफ करतो. जरांगे पाटील. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 82 जवानांना शौर्य व सेवा पदके जाहीर. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा रेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे उद्योग स्थलांतरावरून पवार फडणवीस आमने सामने. चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी, खड्डे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे 20 लघु उद्योगांनी साताऱ्यातील खंडाळा येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे 1000 कोटींच्या उलाढालीवर परिणाम होऊन सुमारे 4000 रोजगारांवर गदा येण्याची भीती निर्माण झाली असून या मुद्द्यावरून आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय. महाराष्ट्रासारख्या उद्योगस्नेही राज्यात पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं घोषणावह नाही. राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. आणि यामुळे औद्योगिक विकासावर राज्याचं राजकारण तापलं. शरद पवारांच्या या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत म्हणाले की बंद पडणाऱ्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या या डिफंक्ट म्हणजे नोंदणी झालेल्या मात्र प्रत्यक्षात सुरू न झालेल्या कंपन्यात. चाकणमधील समस्या सोडवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि प्रशासनाला सूचना दिल्यात आणि या उद्योग स्थलांतरावरून पवार फडणवीस आमने सामने आलेत. पुढील बातमी आहे बावनकुळे तुम्ही चूक केली म्हणूनच बोललो, पण आता माफ करतो. मनोज जरांगे पाटील. मराठा कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याप्रकरणी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रामुळे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता. बावनकुळे यांनी मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय अशी भावना निर्माण झाल्यामुळे त्यांच्यावर जाहीर सभेत त्यांनी अनेकदा व्यंगात्मक टीका केली. यावर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत म्हणाले की व्यंगात्मक टीका होणं न पटणार आहे आणि त्याच्यामुळे मी व्यथित झालोय. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनोज जरांगे पत्रकारांना म्हणाले की बावनकुळे यांचा व्हिडिओ पाहून मराठ्यांच्या संस्कार असल्यामुळे मलाही वाईट वाटलं. तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं, त्यामुळे तुम्हाला बोललो, पण आता माफ करतो आणि याच्या पुढे मी तुमच्यावर व्यंगात्मक टीका करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. याच वेळी बावनकुळे तुम्ही हे सगळं परळीच्या टोळीच्या सांगण्यावरून केलं असा आरोपही त्यांनी लावला. बातमी आहे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील 82 जवानांना शौर्य व सेवा पदके जाहीर. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून दिला जाणारा मानाचा पदक पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील 82 पोलीस आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाजी मारली आहे. उल्लेखनीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि उत्कृष्ट सेवेबद्दल या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. राज्याला मिळालेल्या एकूण 82 पदकांमध्ये शौर्याबद्दल 33, विशिष्ट सेवेसाठी 5 तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 44 पदकांचा समावेश आहे. जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या असीम धैर्याबद्दल महाराष्ट्रातील 20 पोलीस आणि 13 अग्निशमन दलाच्या जवानांना शौर्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. तसेच सेवेतील सर्वोच्च योगदानासाठी 3 पोलीस अधिकारी आणि 2 सुधारात्मक सेवेतील कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक विशिष्ट सेवा जाहीर झाली आहे. याशिवाय आपल्या निष्ठावंत सेवेचा ठसा उमटवणाऱ्या 37 पोलीस कर्मचारी, 2 अग्निशमन जवान, 3 नागरी संरक्षण व होमगार्ड आणि 2 सुधारात्मक कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या खाकी वर्दीतील या जवानांच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.